हे सर्व गोष्टी एकत्र एका विशिष्ट सिस्टीम मध्ये समजा तुम्ही बसवले, then they form a larger thing called as, so these parts they form a immediate reason. नहीं लक्षात? डॉक्टर समझ में आएगी नहीं? So whenever anything is viewed, it will always have these upadan karans, and some will be asamavayi karan. Now what will be asamavayi karan? The nature of what you have achieved. Nature of what you have achieved. Or nature of the karya, the spirit of the karya will be decided by asamavayi karan. In reality, ज्यावेळेला आपण म्हणतो की दुधापासून दही बनलं आणि दुधाने आपलं अस्तित्व बंद केलं, पण ते अस्तित्व बंद केलेलं नसतं. ज्या प्रकारचं दूध असतं त्याच प्रकारचं दही बनतं. ते जे अस्तित्व त्यांनी बंद केलेलं असतं ते अस्तित्व त्या नवीन प्रॉडक्ट मध्ये दुधाच्या गुणधर्माच्या रूपाने अस्तित्वात असतं. This leads to parent-child relationship. त्याचं रोपटं निघेल, पण रोपटं तेच निघेल त्याच्या प्रकारचं बीज होतं. आलं लक्षात? समजा तुम्ही बीज काय म्हणतात बाबीचं लावलं, तुम्हाला कापसाचं दिस इज समथिंग लाईक आपण इतकं ऐकलंय. जसं बीज राहील म्हणजे त्या वृक्षामध्ये त्या बीजाचे पूर्ण गुणधर्म राहतील, पण बीज म्हणून ते राहणार नाही. That form will change, but it will surely be there. ते गुणधर्माच्या रूपाने तो कारण त्या कार्यामध्ये राहतो. म्हणजे कार्य झाल्यामुळे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आवश्यक असतात. एक जे इमिडिएट रिझन्स असतात ज्याच्यामुळे ते कारण बनतं, कार्य बनतं, आणि त्या कार्याचं स्वरूप जे घडतं ते स्वरूप तो त्या कारणामधून घेत असतो. जशा प्रकारचं कारण असेल तशाच प्रकारचं कार्य असेल. हा जो प्रकार जो आपण म्हणतो दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज द असमवायिक कार्य, विच एक्झिस्ट इन कार्य इन द फॉर्म ऑफ ॲट्रिब्यूट्स. आता हे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये कसं होतं की दे ट्राय टू लाईक देर इज अ डिसीज. So that disease is basically because of tridosh, like tridosh of what? Dhatu or like your अजून काय असतं तुमचे धातू असतात, दोष असतात, धातू असतात आणि मल असतात in terms of this thing. And गुणधर्म is basically what this is to carry it कसं झालाय की तो स्वरूप कुठल्या स्वरूपात दिसतोय तुला, त्याचे काय गुणधर्म आलं की ते जे गुणधर्म जे आहेत ते पाहतात. बेस तुम्ही समजा गुणधर्म त्याचे बदलवून टाकले म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी दुःख होत आहे, दुःख इन द सेन्स पेन होत आहे, त्याला पेनला काय म्हणतात, वेदना होतात, पीडा, पीडा म्हणतात, पीडा खूप मोठा शब्द झाला. हा वेदना होतात, इट इज पेनिंग समवेअर. नाउ देयर कुड बी टू रिझन्स फॉर दॅट, द नेचर ऑफ द पेन and the constituents of the pain. Some body part will be paining. Now if you try to acknowledge the fact that the nature of the pain tells you that it is very, very harsh, so it is unbearable, so that gives the nature. So what the doctors will do, they will first of all try to make it bearable, irrespective of which part is paining. दोन प्रकारे तुमचा उपचार झाला. एक तर नेचर वरून तुम्ही डिसिजन घेतलं की याचं आता करायचं आहे, पहिले याचं पेन
सेकंड थांबा, मग पुढे नंतर पाहू. तसं ताप आहे, टेम्परेचर. टेम्परेचर समजा वाढलं तर देअर कुड बी टू रिझन्स, because like which particular body is affected, because of which now your body is getting that temperature, but it is raising high, it is moving around 102, 103 to suppress it. First will be what? The असमवायी कारणांना सगळ्यात पहिल्यांदा अटॅक केला, त्यालाच त्या कारणांचा शोध घ्या आणि त्याला बंद करून टाका. तो समजा बंद झाला तर you get a temporary relief. But problem will still persist because the parts which are constituting that Vyadhi are still there as it is. In the second phase, possibly you should now attack those parts, so that once for all the entire Vyadhi will go away. Now instead of Vyadhi, you treat it as a disease. A disease means a problem to us. And now you fit two reasons, find out two reasons. समवायी कारण कुठले असू शकतात, असमवायी कारण कुठले असू शकतात, जो कुठला प्रॉब्लेम इज द कार्य. यस ऑर नो? या केस मध्ये आता मला सांगा, ऍस्ट्रोलॉजी मध्ये, मेडिकल सायन्स मध्ये आपण बघितलं कसं अप्लाय करा, ऍस्ट्रोलॉजी मध्ये कसं अप्लाय करा, हाऊ विल यू अप्लाय? लक्षात नाही आलं? अरे हे समजा अप्लाय करता आलं, कार्यकारण भाव आपला झाला, मग आपले पॉस्ट्युलेट्स तयार होतील. समजा हे असं राहिलं, हे असं होणार आहे, याच्यावर हे असं करायचं, त्यांनी ते होणार आहे, तुम्ही करून बघा. सो यू विल ऑलवेज हॅव रेमेडीज विथ यू. सध्या काय सुरू आहे ते असं पुढे करायचं. प्रॉब्लेम आला असेल, टेम्पररी जी पोझिशन असेल, आता जो त्रास सुरू असेल त्याला ते म्हणजे असमवाय करा, आणि कुठून होत आहे, कुठले कुठून त्रास आहेत त्याचे, कुठल्या भावानी होत आहे, त्याचा असमवाय करा. Anybody else? Immediate measurement and assumption दोन्ही होऊ शकत नाही. असमवायी कारण रेमेडियल मेजर मध्ये टेम्पररी रिलीफ, परमनंट रिलीफ इज बेसिकली बिकॉज ऑफ उपादान कारण. त्याच्यावर अटॅक केला आपण तर परमनंट रिलीफ, आणि समवायी कारणावर गेलो तर आपल्याला टेम्पररी रिलीफ. तर ऍस्ट्रोलॉजी मध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचं कॉज जे आहे ते तुम्ही असर्टन केलं आहे का? व्हॉट इज द डोमेन ऑफ ऍस्ट्रोलॉजी? Medical science says that any deformity in the body will be because of these three things and nature. हे कॉज आहे, हे त्यांचे पॉस्ट्युलेट्स. ऍस्ट्रोलॉजीचं काय म्हणणं आहे त्यावर? तो तर तत्वाचा प्रश्न आहे. तीन प्रकारे तुमच्याकडे प्रिन्सिपल्स आहेत, पण ऍस्ट्रोलॉजी मध्ये तुम्ही काय बघता? मेडिकल सायन्स कडे तुमच्याकडे बॉडी आहे, कार्यकारण भाव कसा अप्लाय करायला ऍस्ट्रोलॉजी मध्ये? तुमचं माणसाचं कुठलंही कार्य घडण्याकरता ऍस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने कॉज करा. किती सोपा प्रश्न आहे, पण विचार करा. कुठलंही कार्य, एनी इव्हेंट इन पर्सन्स लाईफ, डॉक्टर